छोट्या हम्म. डॉक्टरांनी सांगितलं की हे बिल भरल्याशिवाय वडिलांना डिस्चार्ज देणार नाहीत. माझ्याकडचे पैसे संपलेले, आता काय करायचं सांग. दादा, मी आहे ना माझ्या मित्रांना फोन करतो. काय विषय माहितीये का, माझे मित्र जेव्हा अडचणीत होते ना तेव्हा हा. मी पण त्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे आणि मला वाटतं ते पण मला मदत करतील, तर मी फोन लावून बघतो. हॅलो, अरे सुशांत ऐक ना. हा बोल की कृष्णा. अरे काय नाही, एक अडचण होती. वडिलांना आहे ना डिस्चार्ज द्यायचा आहे दवाखान्यातून. एक 50,000 कमी पडत होते. आहे का तुझ्याकडं? अरे दिले असते रे, पण आत्ताच दिले एकाला पैसे. आत्ता तर नाही येत माझ्याकडे. हा का, बरं ठीक आहे, काय नाही. हा बघतो, मी दुसऱ्याकडे बघतो. हा, तो नाही म्हणलाय, अजून एकाला विचारतो. हॅलो, अरे गौरव ऐक ना. अरे काय नाही, ते वडिलांना आहे ना दवाखान्यातून डिस्चार्ज द्यायचा होता. एक 50,000 रुपये कमी पडत होते, तर आहेत का रे तुझ्याकडे, होईल का मॅनेज? अरे पैसे पैसे नाहीत रे सध्या. काय ना, आताच गाडीचा हप्ता भरला रे मी पण. दादा, कुणाकडेच पैसे नाहीत. अरे काय रे कृष्णा, कुठे गेले तुझे मित्र, ज्यांच्यासाठी तू जेवता ताटावर उठून जायचास? वेळ प्रत्येकाची येते दादा. तर मित्रांनो, ज्या मित्रांनी तुमच्या अडचणीच्या काळात मदत केली आहे, तुमचं पण कर्तव्य आहे त्याच्या अडचणीच्या काळात तुम्ही पण मदत करायला हवी. तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांग.